नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वसमत नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला वसमत नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे आणि 21 तारखेला निकाल देखील जाहीर होणार आहे. मी सध्या आहे वसमत शहरातल्या प्रभाग क्रमांक 10मध्ये अपक्ष उमेदवार जे विनायक सातपुते आहेत, जे आधी शिवसेनेचं काम करत होते आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी प्रभागामध्ये शिवसेना पोहोचवली, पण ऐनवेळेस शिवसेनेनं त्यांना तिकीट नाकारलं आणि ते अपक्ष यावेळेस लढत आहेत. आपल्यासोबत स्वतः विनायक सातपुते आहेत. कसा प्रतिसाद आहे तुम्हाला जनतेचा आणि कोणते मुद्दे घेऊन जात आहे आता जनतेसमोर? आम्हाला जनतेचा प्रतिसाद खूप 100% आहे आणि आम्ही जनतेच्या विश्वासावर निवडणूक ही लढवत आहे. आणि आमचे जे मुद्दे आहेत, नाली असो, पाण्याचा प्रश्न असो, लाईटचा असो, कोणत्या बी समस्यामध्ये, दवाखान्याच्या असो, वार्डामध्ये काही समस्या असल्या तर 24 आवर्स मी नाही का वार्डामध्ये कोणाच्या बी कामाला येणारे 24 घंटे मला कधीही कॉल केला तर मी उपलब्ध राहणारा एक कार्यकर्ता आहे. शिवसेनेनं तुम्हाला तिकीट नाकारलं? ते नाकारलं, आता काय आपलं काम होतं तरी नाकारलं गेलं. जाऊ द्या, तरी आपण इकडून तयारी केलेली आहे. आपली जनता आपल्यासोबत आहे. जनतेच्या विश्वासावर मी निवडणूक लढवत आहे. बाकीच्यांना दिलं, त्यांचे जे विश्वास होते, तुम्हाला नाकारलं. तुम्ही इथं दहीहंडीचा कार्यक्रम घेतला होता, तुम्हाला बोलून घेतला. हे तर पूर्ण शहराला माहिती आहे मी काय काय केलेले आहे, काय काय कामं केलेले आहे. ज्यांचं काय खरं नव्हतं त्याला पक्षानं संधी दिली आणि जे कार्यकर्ता मेन होता त्याला डावलण्यात आलेलं आहे. कळून जाईल येणाऱ्या 20 तारखेला पक्षाला, 21 तारखेला की कोणता कार्यकर्ता आपण पण गमावला म्हणून. घंटागाडीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. कचऱ्यासाठी घंटागाड्या आधी येत होत्या, पण आता घंटागाड्या दिसत नाहीत. कुठं गंज खात पडल्यात काय माहिती? येईल घंटागाड्या भया, आता एक दिवस लेट करून घंटागाड्या येत आहे. आता काय कारभार नगरपालिकेचा या कार्यकर्त्या मोठमोठ्या नेत्यामुळे ते नाही का खंड पडलेला आहे. तर आम्ही आल्यावर 100% घंटागाडी रोज उपलब्ध करून देऊ. वार्डामध्ये पाण्याची समस्या रोज सोडवता. काही प्रॉब्लेम आला वार्डातल्या प्रभागामध्ये ते 1001% आम्ही पूर्ण करून दाखवू. बरं, तुमच्या आई आता उभं टाकल्यात आणि महिलेचा प्रश्न जे आहे ते महत्त्वाचा आहे. महिलेचा सुरक्षेचा प्रश्न, CCTV वगैरे या प्रभागामध्ये आहेत. आधी कोण नगरसेवक होतं इथं? आधीचे नगरसेवक कोण होते मला काय माहीत नाही. आता 10 वर्ष झाले. 10 वर्षा पहिलेचं काय तुम्ही त्या प्रभागामध्ये, तुम्हाला नगरसेवक माहीत पाहिजे. मला माहीत होते नगरसेवक, मात्र त्यांनी काही काम केलं नाही. आता ज्यांनी काम केलं नाही त्याचं नाव कशाला घ्यायचं? त्याच्यामुळे आम्ही नाही का या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलेलो आहेत आणि 100% माझ्या आईचा विजय होईल. हे असं जनतेचा कौल आहे. बरं, CCTVचा प्रश्न, CCTV जे आहेत कॅमेरे ते दिसत नाहीत या वार्डामध्ये, पथदिवे दिसत नाहीत. हां, दिसत नाहीत. याच्यानंतर नाही का आपण जेव्हा होऊन जाईल नगरपालिकेमध्ये एंट्री होईल, CCTV लागल, महिलेला सुरक्षता भेटेल. आणि आत्तासुद्धा मी महिलेसाठी सुरक्षा देतो. कुठे बी कधी अर्ध्या रात्री मला कॉल येऊ द्या, कुणाचाही काही असू द्या प्रॉब्लेम, मी तिथं 100% उभं टाकल. नळ्याचा पाण्याचा प्रश्न आहे. घरपट्टी वसूल केली जाते महिन्याला, पण 8-8, 15-15 दिवसाला पाणी. हां, पाणी येत नाही ना. आता काय करावं? महिन्याला तर नळपट्टी घेतात, घरपट्टी घेतात, मग पाणी 15 दिवसाला, 20 दिवसाला, महिन्याला एकदा येते. आम्हाला 4दा फोन लावणं पडते. मी मागं नाही का 6 महिन्याखाली नाही का प्रभागासाठी मोर्चा काढला होता पाण्याच्या संदर्भामध्ये. मोर्चा काढून सुद्धा काही उपयोग झाला नाही. बरं, नगरपालिकेच्या ज्या योजना असतात त्या कोणत्या असतात आणि कशा पद्धतीने पोहोचवणार आहात? ज्या पण काही योजना येतील नगरपालिकेच्या त्या संपूर्ण आम्ही नाही का वार्डामध्ये नाही का रिलीज करून टाकू. घराघरामध्ये ज्या योजना आहेत त्या पोहोचवू, घराघरामध्ये काम करू, लोकांचे जे काही समस्या आहेत त्या पूर्ण जाणून घेऊत आणि 100% त्याच्यावर उपाय काढून आम्ही नाही का काम करू. प्रभागामध्ये अवैध धंदे देखील आहेत, कशा पद्धतीने बंद करणार? कारण लोकांचं नुकसान होतं याच्यामध्ये. 100% संसार होतो. 100% ते विषय आहे, ते 100% करून टाकू. बरं, अजून काय समस्या समोर येतात तुम्ही? आता काय नाही, प्रभागामध्ये आम्ही जेव्हा फिरतो तर काही समस्या आहेत, कचऱ्याच्या, नळाच्या पाण्याच्या, कचऱ्याची गाडी येत नाही ना, अशा काही समस्या आहेत नाल्याच्या, त्या आम्ही 100% साफसफाई करू. मी नगरसेवक नसताना गल्लीमध्ये काम केलेलं आहे. माझं अजून मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणून मी इथपर्यंत काम करत आलेलो आहे आणि याच्या पुढे पण मी काम करत राहील. भाजपने देखील सुशिक्षित विधिज्ञ उतरवलेत, म्हणजे एक चांगले सरांना उतरवले, म्हणजे कसं बघता? मी त्यांच्याबद्दल काय बोलू इच्छित नाही. ते त्यांच्या ठिकाणी ते त्यांचं काम करेल, मी माझ्या ठिकाणी मी माझं काम करत आहे. राष्ट्रवादीने देखील उमेदवार दिले त्या ठिकाणी, काही हरकत नाही, देऊ द्या. सोबतच होते. हो, होते, असू द्या, त्याच्याबद्दल काही नाही. ते त्यांचं काम करेल, त्यांनी त्यांच्या कामापासून उत्तर द्यावं. आम्ही आमच्या कामानं उत्तर देऊन टाकू त्याला येणाऱ्या दिवसामध्ये. 1 साइड येणार आहे नारळाची बाग. नारळाची बाग 1 साइड येणार आहे निवडून. बरं, ते त्याचा पूर्ण कोल आहे. ते एक तुमचा व्हिडिओ आला होता या ना समोर, आहे ना तुमचा एक व्हिडिओ आला होता की आपलं मत कोणाला, नळाच्या बागेला. समोर काहीतरी बोलले होते की काय, ते काय कळालं नाही लोकांना. सातपुतेच्या वाघेला, शिकारीच्या जावयाला. असं होतं. असं होतं ते. तुम्ही सांगा ना एकदा, पुन्हा एकदा. आपलं मत कोणाला? सातपुतेच्या, शिकारीच्या.
नक्कीच आपण आज हे नारळाचे झाडं काऊन घेऊन फिरतात? हे नारळाचे झाडं नाही का आमचं नाही का हे नारळाचं झाड म्हणजे नाही काय एक हिंदू समाजामध्ये नाही का श्रीफळ आहे आणि आम्ही हे श्रीफळ घेऊन नाही का या मैदानामध्ये निवडणुकीच्या उतरलेलो आहे आणि 100% आम्हाला नाही का आमच्या प्रभागामधली जनता हे मायबाप ही मला 100% साथ देईल. अपक्ष विजय होणार तुम्ही? विजय होणार 101% अपक्षमध्ये वसमत शहरामध्ये विजय आपला राहील. विजयाची खात्री आहे का हो तुम्हाला? आहे विजयाची खात्री आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभाग क्रमांक 10 मध्ये जे विनायक सातपुते होते शिवसेनेकडून, त्यांना शिवसेनेनं तिकीट नाकारलं आणि ते अपक्ष आता तयारी करतायत आणि जनता त्यांच्या सोबत आहे अशी प्रतिक्रिया. आणि येणाऱ्या 21 तारखेला त्यांचा विजय होईल असे देखील त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत.